गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तवले पाटील एज्युकेशन ॲप आणि चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्ही आता इयत्ता 10वीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहोत. पण परीक्षेला सामोरे जात असताना नेमकं पेपर सोडवायचा कसा हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ज्याचा पेपर लिखाण सुंदर असेल, ज्याचं पेपरचं प्रेझेंटेशन खूप छान असेल, त्याला नक्कीच आउट ऑफ मार्क मिळत असतात. वर्षभर तुम्ही खूप मेहनत घेतात, अभ्यास करतात, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असतात, पण त्या 2 किंवा 3 तासामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पेपर सोडवता, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे त्याच्यावर तुमचे मार्क डिपेंड असतात. पेपर सोडवताना अतिशय सुंदर असावा, नीटनेटका असावा, प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित सोडवावा, ह्या नवीन क्वेश्चन नवीन पेजवर कसा घ्यावा, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपण आजच्या लेक्चरमध्ये ह्या ठिकाणी करत आहोत. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असणारं लेक्चर. प्रत्येकानं संपूर्ण लेक्चर बघा आणि काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, त्या अडचणीचं सोल्युशन आपल्याला करायचं. नेमका पेपर कसा सोडवावा हे आपण पाहतोय आणि इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा मॅथमॅटिक्स या विषयाचा पेपर नेमका सोडवायचा कसा हे आपल्याला पाहायचं. मॅथमॅटिक्सचा पेपर असतो एकूण किती गुणाचा रे? 40 गुणाचा पेपर असतो आणि हा 40 गुणाचा पेपर जर आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर नक्कीच पेपर सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. वर्षभर तुम्ही अभ्यास जो केलाय तो 2 तासात 3 तासात त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे आणि ज्याचं प्रेझेंटेशन सुंदर असेल असेच विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेत असतात. एवढं निश्चित आहे, हे फायनल आहे. आता पेपर सोडवायचा आहे कसा? अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश करता, प्रवेश करत असताना विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश करत असताना तुम्हाला एक किती 10 ते 15 मिनिटं अगोदर परीक्षा हॉलमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. 10 ते 15 मिनिटे अगोदर परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश मिळतो. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर अगोदर माइंड एकदम शांत ठेवायचं, कॉन्सन्ट्रेशन आपलं पाहिजे. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर आपला आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास अजिबात ढळू द्यायचा नाही, हे तेवढंच खरं आहे. येते लक्षात? आता मग तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं अगोदर गेल्यानंतर परीक्षक येतात. तुम्हाला या ठिकाणी उत्तरपत्रिका, अशी कोरी उत्तरपत्रिका तुमच्याजवळ दिली जाते. कोरी उत्तरपत्रिका दिल्यानंतर तुम्हाला त्यांनी दिल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी करायच्यात हे सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे. पहा, कोऱ्या उत्तरपत्रिका दिल्यानंतर पहा, सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी पहा आता काय करायचंय, बारकोड वगैरे हे चिटकून घ्यायचंय. पहा आता मग उत्तरपत्रिका दिल्यानंतर अगोदर हे जे ना पहिलं पेज पूर्ण भरून घ्यायचंय. बऱ्याच जणांचा पहिल्या पेजला 100% गोंधळ उडतो. पहिलाच पेजला जर गोंधळ उडला तर मात्र आपलं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. म्हणून पहिलं पेज कसं भरायचं पहा. ह्या ठिकाणी तुमचा काय इन फिगर, अंक का फिगरमध्ये नंबर आहे. समजा हॉल तिकीटवर जो नंबर आहे के, पहा काय जो असेल K0 पहा बरं 80,540 असा नंबर आहे. इथे लक्षात? हा नंबर झाला अंकात. त्याच्यानंतर अक्षरात टाकायचं. अक्षरात तुम्ही मराठीत टाका, इंग्लिशमध्ये टाका, कशाही पद्धतीने टाकला तरी चालतो. मग ह्या ठिकाणी काय म्हणणार रे? K0 किंवा K0 नंतर 80,540 असं टाका. आणि ज्यांना ते स्पेलिंग येणार नाही त्याने सरळ सरळ असं जर लिहिलं तरी चालतं. काय रे? त्या ठिकाणी 80 झालं काय 8, एकदम सुंदर ह्याच्यात 8 नंतर 0 नंतर 5 नंतर 4 आणि परत काय 0. हे तुम्हाला लक्षात येईल. नाहीतर काय टाकू शकतात? K0 80,540
540 आणि ज्याला स्पेलिंगला अडचण असेल त्याने अशा पद्धतीने टाकला तरी चालतो. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुमची सही आहे, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट व्यवस्थित पाहायचंय. सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट अशा पद्धतीने ह्या ठिकाणी कुठंही ब्लॉकच्या बाहेर न जाईल अशा पद्धतीने सिग्नेचर करायची. त्याच्यानंतर पर्यवेक्षकाची सही, जे तुम्हाला पेपर वाटतात परीक्षेसाठी जे सुपरवायझर असतात ते शिक्षक ह्या ठिकाणी सही करतील. तुम्हाला ह्या ठिकाणी काही करायची गरज नाहीये. इथं तुम्ही काहीच करणार नाहीयेत, येते लक्षात. त्या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. मग एवढं लक्षात आल्यानंतर बघा, इथं काही करायचं नाही. त्याच्यानंतर सेंटर क्रमांक, जो तुमचा सेंटर क्रमांक असेल तो टाकायचा आहे. काय असेल, हॉल तिकीटवर असतो 2350 काय असेल तो. ओके, सेंटर क्रमांक. त्याच्यानंतर काय करायचं सब्जेक्ट तुमचा ज्या विषयाचा पेपर आहे त्या विषयाचं ह्या ठिकाणी नाव टाकायचंय. आपण मॅथ्सचा पेपर घेतोय तर मग मॅथ्स असं लिहिलं तरी चालेल, मॅथमॅटिक्स लिहिलं तरी चालेल, किंवा एखाद्याने गणित असं लिहिलं तरी अडचण नाहीये. ओके. त्याच्यानंतर पेपर, इथं काय लिहायचं, बऱ्याच मुलांचा आम्ही परीक्षेमध्ये पाहतो गोंधळ उडतो. पेपरमध्ये नेमकं काय लिहायचं, पेपर कितवा आहे, पहिला आहे, दुसरा आहे, काय. पहिला पेपर असेल तर इथं फर्स्ट लिहायचं, दुसरा पेपर असेल तर काय लिहायचं, सेकंड लिहायचं. त्याच्यानंतर दिनांक, जो दिनांक असेल तो टाकायचा आहे. ह्या ठिकाणी पेपरची तारीख टाकायची, काय असेल ते. या ठिकाणी पेपर, समजा तुमचा पेपर आहे 11 मार्चला, 11 मार्च 2000 काय असेल 2026 असं काय असेल ते टाकायचं. त्याच्यानंतर उत्तर लेखनाची भाषा, इथं मात्र बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. उत्तर लेखनाची भाषा जर सेमीवाले असतील तर वेगळं आणि मराठी मीडियमचे असतील तर वेगळं. येथे लक्षात, गणिताच्या पेपरसाठी जर सेमीवाले विद्यार्थी असतील तर उत्तर लेखनाची भाषा इंग्लिश असावी. काय असावी, जे सेमीवाले मुलं असतील तर उत्तर लेखनाची भाषा इंग्लिश असावी, आणि मराठी माध्यमाचे असतील तर मराठी अशा पद्धतीने असावं. आणि मग तुम्ही म्हणता मराठी पेपरला उत्तर लेखनाची भाषा काय असेल, मराठीच असेल. हिंदीच्या पेपरला उत्तर लेखनाची भाषा काय असेल, मराठीच असेल. इंग्रजीच्या पेपरला उत्तर लेखनाची भाषा काय असेल, इंग्रजीच्या पेपरला सुद्धा मराठीच असेल. मराठी माध्यमाच्या मुलांची इंग्रजीला सुद्धा मराठीच असेल. मग गणिताला आणि मॅथ्स आणि सायन्सला सेमीवाले इंग्लिश लिहितील आणि मराठी माध्यमवाले मराठीच लिहितील. येथे लक्षात, उत्तर लेखनाची भाषा ही क्लिअर झाली. ओके, तुम्हाला ह्याच्यात अडचण आहे का, पहिलं पेज झाले. आणखी इथं नंबर ऑफ 1 आहे, नंबर ऑफ सप्लिमेंट. समजा तुम्ही एक सप्लिमेंट लावली तर इथं काय म्हणणार, 1 = किती लिहिणार, 1 + 1 किती आलं, 2. तुम्ही जर 2 सप्लिमेंट लावल्या, 2 पुरवण्या घेतल्या किंवा 3 घेतल्या, समजा 3 पुरवण्या घेतल्या, 1 + 3 किती आलं, 4. अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी करायच्यात, बाकी कुठंही काही लिहायचं नाही. इथं विद्यार्थ्यानं ह्या बारकोड या ठिकाणी तुमचे जे सुपरवायझर आहेत त्या ठिकाणी येतील, बारकोड चिटकवतील किंवा तुम्हाला देतील, त्याच्यामुळं ती अडचण तुमची नाही. त्याच्यानंतर वर होलोग्राफ चिटकवतील. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पहिलं पेज आपलं व्यवस्थित जर भरण्यात आलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमचा कॉन्फिडन्स असतो. त्याच्यामुळं पहिलं पेज व्यवस्थित भरायचं. त्याच्यानंतर काय करायचं पहा, त्याच्यानंतर दुसरं पेज असं असतं, ह्या परीक्षेकरता असणाऱ्या सूचना. त्या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्यात, पहिल्या दिवशी वाचलेल्या असतात, रोज रोज वाचायची गरज नाहीये. मग इथंही तुमचं काही काम नाहीये. त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमचं पहिलं पेज असतं लिहिण्यासाठीचं, आणि जितका पेपर सुंदर आणि सुटसुटीत असेल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित मार्क मिळतात. पहिलं पेज असतं अशा पद्धतीने उत्तरपत्रिका तुमच्यासमोर, पुरी उत्तरपत्रिका आहे. मग आम्हाला इथं रेष मारून घ्यायची. इथं एक असं ब्लॉक असतो,
हिथून अशा पद्धतीने सरळ पट्टीच्या साह्याने रेषा मारून घ्यायच्या. प्रत्येक पेजवर रेष मारायची, प्रत्येक पेजवर रेष मारायची. जितका पेपर सुंदर दिसेल तेवढं मार्क मिळतात. मग ह्या बाजूला एक रेष मारली, ओके. आणि आणखी पेपर सुंदर वाटावा, वेळ असेल तर ह्याही बाजूला रेष मारून घ्यायची. असं प्रत्येक पेजवर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं असतं. प्रत्येक पेजवर रेष मारली, पहा ह्या बाजूला मारली, ह्या बाजूला मारली, ओके. प्रत्येक पेजवर पहा अशा पद्धतीने प्रत्येक पेजवर आपण रेषा मारून घ्यायच्या. एक इथं, ओके. प्रत्येक पेजवर रेषा मारून घेतोय. पहा ह्या मी मारून ठेवल्यात अगोदर, वेळ जाऊ नये यासाठी. मग पहा येते लक्षात कशा पद्धतीने तुम्हाला रेषा मारून घ्यायच्यात. पहा सुरुवातीला अशा पद्धतीने रेष नसते, एक रेष मारून घ्यायची. बोर्डाच्या ही आहे बोर्डाची उत्तरपत्रिका आपण सोडवतोय. मग आता हे झाल्यानंतर थोडं दिसत नसेल तर थोडं झूम करतो मी. पहा वर आपल्याला काहीच करायचं नाही. मग आता ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे. इथं काय लिहिलंय? प्रश्न क्रमांक. आणि आपण आला एक माहीत आहे, आपला जो पेपर असतो, पेपर जो असतो पेपरमध्ये एकूण किती प्रश्न असतात? 5 प्रश्न असतात. मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये एक मिनिट, एकच मिनिट. मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये एकूण किती प्रश्न असतात? 5 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. मॅथ्सचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न असतात. कसे सोडवायचे आहेत हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आपला जो मॅथ्सचा पेपर असतो एकूण प्रश्न संख्या किती असते? पहा एकूण प्रश्न म्हणजे क्वेश्चन असतात, एकूण 5 क्वेश्चन असतात, ओके. टोटल क्वेश्चन किती असतात? 5 असतात, हे माहिती आहे. मार्क असतात, एकूण 40 मार्काचा पेपर असतो आणि आपल्याला नियोजन करायचं आहे. मग आता पहा बरं, पहिला क्वेश्चन आहे. जो पहिला क्वेश्चन आहे, पहिल्या क्वेश्चनमध्ये ए आणि बी असे 2 भाग असतात. पहिल्या क्वेश्चनमध्ये ए आणि दुसरा कोणता? बी. पहा ए मध्ये तुम्हाला या ठिकाणी 1 नंतर 2 नेक्स्ट 3 नेक्स्ट 4 असे 4 सब क्वेश्चन असतात. पहिला क्वेश्चन हा MCQ टाईपचा असतो. कोणता? MCQ टाईपचा असतो आणि तिथं अतिशय बारकाईने सोडायचं असतं. MCQ मध्ये खाडाखोड जमत नाही. पहिला क्वेश्चन MCQ टाईपचा असतो ए मध्ये. बी मध्ये ही तुम्हाला परत 4 सब क्वेश्चन असतात. हे छोटाले क्वेश्चन असतात, हे तुम्हाला व्यवस्थित सोडवावे लागतात. येते लक्षात? पण MCQ मध्ये तुमच्या डोक्यात एक ठेवा, MCQ मध्ये खाडाखोड चालत नाही. MCQच्या उत्तरात खाडाखोड चालत नाही. ए ला मार्क किती असतात? इथं किती मार्क असतात? ए ला 4 मार्क असतात आणि बी ला सुद्धा किती मार्क असतात? 4 मार्क असतात. आणि पहिला क्वेश्चन एकूण किती मार्काचा असतो? तर पहिला क्वेश्चन हा 8 मार्कचा असतो. फर्स्ट क्वेश्चन इज 8 मार्क्स, ओके. पहिल्या क्वेश्चनला एकूण किती मार्क असतात? 8 मार्क असतात. आता सोडवायचं कसं हे आपण पाहणार आहोत. पहा पहिला क्वेश्चन, पहा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक इथं नाव टाकायचं, नंबर टाकायचा आहे 1. प्रश्न क्रमांक ह्या चौकटीतच टाकायचा आहे. येते लक्षात? प्रश्न क्रमांक चौकटीत टाकायचा आहे, ह्या बाजूत काही करायचं नाहीये. प्रश्न क्रमांक 1 टाकला, त्याच्यानंतर 1 टाकल्यानंतर इथं ए आहे म्हणून ह्या ठिकाणी ए म्हणायचे. काय म्हणायचंय? ए. इथं ए म्हणणार. ए म्हणल्यानंतर त्याच्यातला एतला किती नंबरचा रे? एतला पहिल्याचं आन्सर आपण द्यायचंय. मग ए मध्ये पहिला आहे, एचं उत्तर MCQ टाईप आहे. कसं आहे? MCQ. मग एतल्या पहिल्याचं उत्तर त्याच्यात पर्याय दिलेला असतात ABCD. समजा ह्याचं उत्तर सी असेल, इथं सी टाकायचंय आणि काय असेल? सी. आणि इथं 1.3 काय असेल ते उत्तर, ओके. पहिल्यातला ए मधला 1. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर खाडाखोड न करता त्याच्यानंतर 1 वळ सोडून द्या किंवा 2 वळ सोडून द्या. 1 वळ सोडून दिली, परत 1 वळ सोडून दिल्यानंतर तिथं काय लिहायचा? दुसरा. परत
ह्या दुसऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी ABCD पर्याय असतात. समजा त्याचं उत्तर झालं ए आहे, तर ए आणि पुढं काय असेल ते काय 3/5 असं काय असेल ते. त्याच्यानंतर आणखी पहिल्यातलाच तिसरा सब क्वेश्चन, 1-1 मार्क असतात प्रत्येकाला. ह्याचं उत्तर डी झालं. काय लिहिलं? याचं उत्तर काय आहे? डी. आणि इथं डी म्हणायचंय आणि पुढं काय असेल ते, काय असेल ते उत्तर, उत्तर आहे ह्याचं 6 झालं. पहिल्यातलाच परत किती नंबर? 4 नंबर. पहिल्यातला किती नंबर? 4 नंबर. 4 नंबरचं उत्तर पहा. ह्याचं उत्तर परत समजा ए असेल, रिपीट असू शकतो असं काही नाही, ए असेल आणि इथं काय लिहिलंय की या ठिकाणी आहे 3.7 काय असेल ते. प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्यानंतर व्यवस्थित तशा पद्धतीने त्याच्यातलं उत्तर सोल्युशन व्यवस्थित पाहायचं आणि इथं खाडाखोड करायचं नाही. एकदा खोडलं आणि परत लिहिलं तर तुमचा मार्क जाऊ शकतो, मार्क दिला जात नाही. अशा सूचना आम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या असतात. MCQ मध्ये खाडाखोड चालणार नाही. हे झालं. मग पहिला प्रश्नातलं ए संपलं. त्याच्यानंतर तुम्हाला एक माहिती, नवीन क्वेश्चन नवीन पेजवर, पण पहिल्यातलंच आपलं बी राहिले. मग इथं 2 ओळी सोडायच्या. 2 ओळी सोडल्यानंतर इथं काय म्हणायचं? बी. या ठिकाणीच बी लिहायचं. येते लक्षात? या ठिकाणी काय लिहिलं? बी. इथं बी लिहिल्यानंतर बी मधला इथं खाली लिहायचं. बी मधला आपण कितवा क्वेश्चन सोडवतोय? पहिला. इथं पहिल्याचा आन्सर आपण अशा पद्धतीने सोडवलंय. एक ओळ लागली, 2 ओळ लागली किंवा काय लागलं ते पहा, व्यवस्थित सोडवायचं. 1 मार्काचा क्वेश्चन आहे हा. किती मार्काचा क्वेश्चन आहे? 1 मार्काचा. दिसतं या ठिकाणी 1-1 मार्काचे हे क्वेश्चन. हा कंपल्सरी आहे, सोडवावाच लागतो. त्याच्यानंतर पहा इथं झालं, इथं हा सुटला. त्याच्यानंतर इथं पहा बरं, इथं अशा पद्धतीने हा दुसरा सोडवला, दुसरा सुटला. आता ते पेज आपलं काय झालं रे? ते पेज भरल्यावर पुढच्या पेजवर जायचं. पेजची काटकसर करायची नाही, कारण तुम्ही बोर्डाला पैसे दिलेले असतात, परीक्षा फीस भरलेली असते. जेवढ्या पूर्ण लागतील तेवढ्या पूर्ण तुम्ही 100% घ्यायच्या. त्याच्यानंतर पहा इथं मेन क्वेश्चन कोणता आहे आपला? फर्स्ट. इथं फर्स्ट लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, कारण प्रत्येक क्वेश्चन एकदा का पहिला क्वेश्चन घेतला की तो पूर्ण कव्हर करायचा. प्रश्नचे ताटातूट करायचे नाही, तोडायचे नाही. पहिला क्वेश्चन घेतलाय, ओके, पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपण अशा पद्धतीने पहिल्यातलाच आपण काय ए, पहिल्यातला ए मधला ह्या ठिकाणी आपण कितवं चालू आहे? ए मधला आता तिसरा. ए मधला कितवा चालू आहे? तिसरा. ओके, तिसरा झाला. त्याच्यानंतर त्याचा आन्सर ह्या ठिकाणी इथं लिहिलं. त्याचा आन्सर अशा पद्धतीने आपण लिहिलं. त्याच्यानंतर परत संपल्यानंतर 2 ओळी सोडायच्यात. परत इथं काय म्हणायचं आहे? चौथा. आणि मग अशा पद्धतीने इथं आन्सर लिहिलं. इथं आन्सर तुमचं झालं. पहिला क्वेश्चन संपला आणि रिकामा पेज राहिला. रिकामा प्रेस राहिला. इथं पहा रिकामी जागा राहिलीये. खाली जरी जागा असेल तरी इथं नवीन क्वेश्चन घ्यायचा नाही. पहिला क्वेश्चन क्लोज झाला. हा स्पेस रिकामा जरी राहिला ना, पहा कधी कधी तुम्हाला वाटलं हा तिसरा चुकलाय, तर हा रिपीट सोडवायचा आहे, तर खालच्या स्पेसचा यूज करता येतो आणि नवीन क्वेश्चन नवीन पेजवरच घ्यायचा, हे लक्षात ठेवा. मग हा स्पेस तसाच ठेवायचा, पुढच्या पेजवर जायचं. पुढच्या पेजवर गेल्यानंतर इथं टाकायचं आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहा, क्वेश्चन नंबर 2 कसा असतो हे आपल्याला माहित पाहिजे. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए आहे. काय? ए आहे आणि नंतर आणखी काय असतं? बी आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए आणि बी असे 2 पर्याय त्या ठिकाणी दिसतात. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए जो आहे ऍक्टिव्हिटीचा असतो. काय असतो? ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात असतो. वर्षभर तुम्ही शिकलात. मग त्याच्यामध्ये एकूण किती क्वेश्चन असतात? ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन असतात 3. किती असतात रे? ए मध्ये 1, त्याच्यानंतर 2 आणि किती आहे? 3 असतात. ओके, एकूण ह्याला मार्क किती असतात माहिती आहे का? ए ला मार्क असतात 4 मार्क असतात. किती मार्क असतात? ए ला ह्या ठिकाणी मार्क किती असतात? 4 मार्क असतात. आणि ह्याच्यातले 1, 2, 3 ह्याच्यामधले किती सोडवायचे? कोणतेही 2 सोडवायचे. एनी 2चं सोल्युशन करायचं. एनी 2
टू सॉल्व किती करायचे आहेत रे? एनी टू. 3 केले तरी अडचण नाही, पण एनी टू सॉल्व करायचे असतात. म्हणजे एका क्वेश्चनला किती मार्क झाला? 2 मार्क झाला. एका क्वेश्चनला मार्क किती आले? 2. त्याच्यानंतर पहा जो बी आहे, बी मध्ये मात्र 1 2 3 4 आणि 5 असे क्वेश्चन असतात आणि ह्याला मार्क किती असतात? 8 मार्क असतात. 8 मार्क असतात आणि सोडवायचे किती असतात? तर एनी 4 सोडवायचे. 5 दिलेले असतात, एनी 4चं सोल्युशन तुम्हाला करायचं असतं ह्या बी मध्ये. एवढं इथे लक्षात. हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला एक माहीत झालं, क्वेश्चन नंबर 2 किती मार्कासाठी असतो? टोटल मार्क किती असतात? क्वेश्चन 2 ला टोटल मार्क हे 4 आणि हे 8 किती असतात? टोटल मार्क असतात 12. आता एवढं झाल्यावर हे सोडवायचं कसं? पेपरवर कसं यायचं? क्वेश्चन नंबर 2 इथं लिहिल्यावर इथं म्हणायचं ए खालच्या ओळीला ए मधला आपण कितवा सोडवतोय? समजा ए मधला पहिला सोडवला. ओके, ए मधला पहिला सोडवला, त्याचं आन्सर लिहिलं. व्यवस्थित सुंदर हस्ताक्षर पाहिजे. जितकं तुमचं प्रेझेंटेशन चांगलं तेवढ्या पद्धतीचे मार्क तुम्हाला मिळतात. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिल्याच इम्प्रेशनमध्ये पहिलं पेज तुमचं सुंदर असेल तर तपासणारा जो असतो तो सगळे पेपर म्हणजे पूर्ण पेपर तपासताना तुमच्याकडे पॉझिटिव्ह थिंकिंगने पाहतो आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला चांगलेच म्हणजे आउट ऑफ मार्क मिळत असतात. एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर पण जी शेवटचं उत्तर असतं ना फायनल, त्याला अशी चौकट करायची. पहा शेवटचं उत्तर असतं त्याला, एक मिनिट त्याला अशा पद्धतीने दिसत नसेल तर बघा, त्याला अशा पद्धतीने शेवटच्या उत्तराला चौकट करायची म्हणजे ते हायलाईट होईल आणि मग आणखी पेपर तपासणाराचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला होईल. पाहण्याचा दृष्टिकोन कसा होईल? चांगला होईल. त्याच्यानंतर बघा, आता हा जर पहिला आला, पहिला सोडवला, पण तुम्हाला पेपर मधला दुसरा येत नाही, दुसऱ्या ह्याच्यातला दुसरा ए मधला दुसरा येत नाही, त्यावेळेस तुम्ही तिसरा सोडवू शकता. किती सोडवला? या ठिकाणी कितवा सोडवला? तिसरा सोडवला. बरं नाही येत तर तिसरा सोडवला. हा सोडवला. ओके, इथं अशा पद्धतीने सोडवत राहा. इथं संपला. परत अशा पद्धतीने त्याला काय केली? चौकट केली. व्यवस्थित तिला इम्प्रेशन तुमचं त्या ठिकाणी पडलंच, इम्प्रेशन पडलं. त्याच्यानंतर थोडा जर स्पेस राहिला असेल बेटांनो, थोडा जर स्पेस असेल तो राहू द्या. कारण नंतर जर तुम्हाला दुसरा क्वेश्चन ह्याच्यातला आला तर तुम्ही नंतर दुसरा क्वेश्चन सोडू शकता. येते लक्षात? आत्ता नाही सुटला, पण नंतर तुम्हाला हा दुसरा क्वेश्चन जर आला तर नंतर तुम्ही हा दुसरा क्वेश्चन सोडवायला खालचा स्पेस राहिला असेल तर राहू द्या. माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तुम्ही परीक्षाची फीस दिली आहे, पुरवणी 1 नाही 2 नाही 3 लागू द्या, अडचण नाही. आता परत हे झालं, आता दुसराच क्वेश्चन चाललाय. हा क्वेश्चन तुम्हाला जर नवीन पेजवर घ्यायचा नसेल, खालीच इथंच सोडायचं असेल तर अडचण नाहीये. मग हे पेज आपलं समजा भरलं, भरतच. आम्हाला माहिती आहे की 1 2 आणि 3 साठी एवढी जागा स्पेस लागतेच. सुंदर जो हुशार मुलगा आहे तो सगळं नियोजन करत असतो. त्याच्यानंतर बघा, आता पुढचं पेज, पुढच्या पेजवर ह्या ठिकाणी बघा क्वेश्चन आपला दुसराच चालू आहे. क्वेश्चन दुसराच चालू आहे. आता दुसरा चालू आहे, दुसऱ्यातला कोणता आहे? हा बी आहे. दुसऱ्यातला बी चालू आहे आणि दुसऱ्यातला बी चालू आहे. बी मधला मला पहिला सोडवायचा आहे. पहिला येतोय, पहिला सोडवला. दुसरा येतोय, अशा पद्धतीने व्यवस्थित सोडवलं. याचं आन्सर इथं व्यवस्थित लिहिलं. बरं, दुसरा इथं झाला, पहिला झाला. परत 1 किंवा 2 ओळी सोडायच्या, 2 ओळी सोडायच्यात. इथं परत दुसरा, त्याचं आन्सर या ठिकाणी व्यवस्थित असं लिहायचंय. आन्सर लिहिलं की मला तिसरा येत नाहीये, तिसरा येत नाहीये. आपल्याला माहिती आहे किती सोडवायचेत रे? ह्याच्यामध्ये सोडवायचेत किती? बी मध्ये आपल्याला सोडवायचेत किती? 4 सोडवायचे. किती सोडवायचे? 4. मग पहिला सोडवला, दुसरा सोडवला, तिसरा येत नाही, मग मी ह्या ठिकाणी चौथा सोडवू शकतो. कितवा? चौथा सोडवला. पेज माझं भरलं. ओके, मग पुढच्या पेजवर गेलो. पुढच्या पेजवर पेज भरलं. या ठिकाणी मग चौथा सोडवला. आता इथं कितवा सोडवतोय? 5वा सोडवला. 5वा सोडवला. परत बी वगैरे टाकायची गरज नाही, कारण आपण प्रत्येक क्वेश्चन एकदा, पहिला क्वेश्चन घेतला तो पूर्ण करतोय, दुसरा क्वेश्चन घेतला तो पूर्ण करतोय. ओके, जो क्वेश्चन घेताल तो पूर्ण करायचा आहे.
आणि जर त्याच्यातलं काही येत नसेल तर तेवढी जागा तुम्ही सोडून द्या ना, जाऊ दे मग. ओके, मग इथं पाचवा लिहिला. आता पाचवा ह्या ठिकाणी पाचवा अशा पद्धतीने पाचवा हे इथं तुमचा संपला. मग खाली इथं पाचवा संपला, खाली रिकामी जागा आहे, राहू द्या. आता नवीन क्वेश्चन नवीन पेजवर. मग तुमचा राहिलेला कोणता आहे बघा बरं. जो राहिलाय तो जर तुम्हाला नंतर आलाच तर तो तिसरा क्वेश्चन तुमचा जो राहिला आहे तो नंतर आला तर तुम्हाला इथं इथं नाही, इथं टाकायचे नंबर. जो क्वेश्चन राहिला आहे तो तुम्हाला नंतर सोडवायला आला तर इथं तुम्हाला स्पेस रिकामा असतो. शेवटच्या वेळेत तुम्हाला जर वेळ असेल आणि तुम्हाला वाटलं मला हा क्वेश्चन येतोय आता, तर ती स्पेस तुम्हाला तिथं वापरता येते. कारण हे जर तुम्ही सगळ्या शेवटी सोडवता तर परीक्षकाला तिथले मार्क उचलावे लागतात, इथं टाकावं लागतात. सी ऑन पेज, फ्रॉम पेज एवढे कुटाने करावं लागतात. आणि कधी कधी जर तो परीक्षक पेपर जो तपासणारा असतो, पेपर तपासतो वैतागलेला असतो आणि जर तुम्ही अशी उचल मागणी केलेली असेल तर तो कधी कधी तुमचे मार्क कॅल्क्युलेट करत नाही, त्याच्याकडून विसरले जातात. किंवा त्याच्या डोक्यात काही जर टेन्शन असेल तर तिथं मार्क विसरतात. त्याच्यामुळं ही जागा रिकामी राहिली ना, राहू द्या. 3 शेवट तुम्हाला वापरता येणार आहे. बरं, संपला हा दुसरा क्वेश्चन संपला. आता आपल्याला ओळखायचं तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन कशा पद्धतीने असतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर जो 3 आहे, क्वेश्चन नंबर 3 ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने ए आणि बी असे 2 सब क्वेश्चन असतात. मग ए आणि बी सब क्वेश्चन 2 असतात. त्याच्यामध्ये ए मध्ये 1 फर्स्ट आणि सेकंड असे असतात. ओके, ए मध्ये फर्स्ट आणि सेकंड असे असतात. आणि त्याच्यापैकी सोडवायचं आहे किती, किती ए मध्ये फक्त एनी 1 सोडवायचा. एनी किती सोडवायचा, 1. आणि मार्क किती असतात, त्याला 3 मार्क असतात. इथे लक्षात, ए ला मार्क किती असतात, 3 मार्क असतात. सोडवायचं आहे 1च. त्याच्यामध्ये परत बी आहे, बी मध्ये मात्र एकूण 4 क्वेश्चन 3 असतात. किती, 1 मिनिट, 4 असतात. बी मध्ये किती असतात, 1 2 3 आणि 4 असतात. 4 असतात. आणि पहा तुम्हाला किती मजा आहे ह्या ठिकाणी. 4 पैकी तुम्हाला सोडवायचे आहेत एनी किती, 2 सोडवायचे. आणि ह्याला मार्क किती असतात, 6 मार्क असतात. एकूण मार्क असतात 6. आणि पहा बरं, मग क्वेश्चन 3 ला इथं ए ला 3 मार्क, बी ला 6 मार्क. टोटल मार्क किती असतात पहा, टोटल हे 3 आणि हे 6, टोटल मार्क किती असतात, 9 मार्क असतात. हे झालं क्वेश्चन 3चं कॅल्क्युलेशन. आणि आता सोडवायचं कसं हे आपण पाहूया. रेषा अगोदर मारून घेतलेल्या आहेत, ह्या सगळ्या रेषा आपण अगोदरच मारल्यात. मग इथं मेन ह्याच्यात लिहायचं क्वेश्चन नंबर 3. मेन चौकोन असतो त्यात क्वेश्चन नंबर 3. इकडं काही लिहायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन 3 मध्ये ए आहे आणि बी आहे. ए मध्ये किती आहेत, 2 आहेत. बी मध्ये किती आहेत, 4 आहेत. पण सोडवायचं ए मध्ये किती सोडवायचं बा, 1च सोडवायचं आहे. मग क्वेश्चन नंबर 3 आणि इथं ए टाकायचं. ओके, ए टाकलं आणि ए मधला मी पहिला सोडवला. ए मधला काय सोडवला, पहिला आला, पहिला सोड. तुम्हाला दुसरा येत असेल दुसरा सोडवायचं. हे असतं ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात. ही काय, ऍक्टिव्हिटीच्या. क्वेश्चन जो 3A आहे ऍक्टिव्हिटी स्वरूपात, म्हणजे त्यांनी सोडून दिलेला असतो. फक्त रिकाम्या चौकटी असतात 6. त्या ठिकाणी रिकामी चौकटी त्या ठिकाणी भरावं लागतील का, 3 मार्क. 2 मार्काची ऍक्टिव्हिटी असेल तर 4 रिकामी जागा असतात. मग ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर काय 3 मधला ए मधला पहिला आपण सोडवला. पहिला येत नसेल तर दुसरा सोडवा, काही अडचण नाही. एखाद्याला दोन्ही येत असेल तर दोन्हीही सोडवा. पण वेळेचं नियोजन तुम्हाला करायचंय म्हणून एक्स्ट्रा सोडवायचं, एक्स्ट्रा क्वेश्चन शेवटी ठेवा. मग ए झाला. ए झाल्यानंतर आता परत इथं त्याच्यातलाच बी घ्यायचा आहे. बी घेतला. बी मधला मला पहिला येतोय. बी मधला किती येतोय, पहिला येतोय. किती सोडवायचे आहेत रे, 2 सोडवायचे. बी मधला पहिला येतोय. अशा पद्धतीने इथं सोडवलं.
ह्या ठिकाणी सोडवायला आहे. ओके, इथं संपला, जागा राहिली तर नवीन पेजवर जा, थोडी जागा राहील, जास्त राहणार नाही. नवीन पेजवर त्या ठिकाणी जा. नवीन पेजवर गेलात की परत इथं तुम्हाला इथं या ठिकाणी तुम्हाला इथं कोणता क्वेश्चन सोडवतात, तिसराच क्वेश्चन चालू आहे आपला. तिसऱ्यातला कोणता चालू आहे, बी चालू आहे. मग एक तिथं सोडवायला एक. आता इथं तुम्हाला या ठिकाणी दुसरा येतोय, दुसरा सोडवा. किंवा दुसरा येत नाहीये, तिसरा येत असेल तर इथं तिसरा सोडवा. मग सोडवायचे किती, दोन झाले. मग इथं आपले 2 संपले या ठिकाणी. अशा पद्धतीने हे बी मधले 2 संपले. खाली स्पेस आहे, स्पेस राहू द्या. उलट आपण असं कॅल्क्युलेशन करायचं, प्रत्येक क्वेश्चन जिथं संपेल तिथं अर्ध्यापेक्षा जास्त पेज शिल्लक राहिले पाहिजे. डोक्यात कॅल्क्युलेशनच करायचं, सरावानं जमतं. अर्ध्यापेक्षा पेज जास्त शिल्लक का ठेवायचं, कारण नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या प्रश्नाचं उत्तर नंतर म्हणजे जे एक्स्ट्रा असतं त्याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर तिथंच तुम्हाला क्लिअर करता येतं. तिथंच तुम्ही सोडवलं तर तपासणाऱ्याला त्रास होत नाही आणि जेवढा तपासणारा त्रास कमी तेवढे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळत असतात. एवढं निश्चित आहे. इथपर्यंत कळलं का? बोला, इथपर्यंत कळलं का? पेपर इथपर्यंत लक्षात आला का सांगा तुम्ही. यस सर नो कमेंटमध्ये सांगा पट 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 पट. ओके, आणि पेपर सोडवताना एकदम सायलेंट सोडवायचा, घाबरायचं नाही. कॉन्फिडन्स शेवटपर्यंत तसाच ठेवायचा आणि सगळ्या गणिती क्रिया व्यवस्थित करायच्या. लक्षात येतंय? ओके, आणि हे हे तुम्हाला हे हायलाईट करायला सांगितलं. काय करायला सांगितलंय? शेवटचं आन्सर हायलाईट करा. हायलाईट करून घ्या. का हायलाईट करायचं? असं हायलाईट केलं तर आणखी इम्प्रेशन पडतं. हे बाजूची ह्या बाजूची रेषा तर मारूनच घ्यायची, हे आपण अगोदरच मारल्यात, एवढं तर क्लिअर आहे. मग आपले क्वेश्चन नंबर फर्स्ट झाला, सेकंड झाला, थर्ड झाला. आता क्वेश्चन नंबर 4th कडे आहे. क्वेश्चन नंबर 4th मध्ये किती क्वेश्चन दिलेले असतात सांगा कमेंटमध्ये. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एकूण किती सब क्वेश्चन असतात? क्वेश्चन नंबर काय आहे? 4. क्वेश्चन नंबर 4 ह्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 दिलेले असतात आणि ह्याला मार्क असतात किती रे? 8 मार्काचा क्वेश्चन असतो. 8 मार्क असतात बेट्यांनो. आणि मास्तर सांगतोय बघा, 8 मार्क असतात आणि हे असतात हॉट क्वेश्चन. हॉट क्वेश्चन हे बाहेरचे असतात, आउट ऑफ बुक असतात. एखादं बुक मधलं विचारतात आणि हे कसे असतात? आउट ऑफ बुक असतात. ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन आउट ऑफ बुक असतात आणि ह्याचा सराव तुम्ही वर्षभर केलेला असतो. व्यवस्थित शांत मनानं तुम्हाला हा क्वेश्चन सोडवायचा असतो. मग 3 दिलेला असतात पण 3ची 3 नाही सोडवायचे, एनी 2 सोडवायचे. एनी किती? एनी 2 तुम्हाला सॉल्व करायचे. एनी 2 सॉल्व करायचे आणि मार्क किती असतात? 8 मार्क असतात. म्हणजे एकाला 4, दुसऱ्याला 4. ओके, मग आता सोडवायचं कसं? तर परत पहा, सोडवायचं कसं तर या ठिकाणी अशा पद्धतीने इथं प्रश्न क्रमांकाच्या तिथं कितवा क्वेश्चन टाकला? 4. ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन ए आणि बी काहीच नाहीये. हा एका प्रश्नाला एक पूर्ण पेज लागतं, काही प्रश्नाला 1.5 पेज लागतं. हा मोठा प्रश्न असतो, नियोजन करायचंय. मग इथं क्वेश्चन नंबर 4 घेतला. क्वेश्चन नंबर 4 त्याच्यातला तुम्हाला पहिला येतोय, मग इथं पहिला येतोय तर पहिला सोडवायचा. पहिला सोडवला त्याच्यावर तुमचं पेपर बसणार, प्रश्न बसणार नाही. अशा पद्धतीने कधी कधी बसतं, अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही सोडवतायत. ओके, हा सोडवला, इथं नाही बसला. ओके, तर नवीन पेजला चला. नवीन पेजला गेल्यानंतर तिथंही तुम्ही त्याचं आन्सर लिहू शकता. समजा क्वेश्चन नंबर 4 चालू आहे, त्यातला पहिला इथं संपला, इथं तुमचं उत्तर झालं आणि ह्याला मस्तपैकी असं हायलाईट करायचं आहे. हायलाईट केलं की त्याच्यातला तुम्हाला दुसरा येतोय. आता तर इथं दुसरा येतोय तर 2 आकडा टाकायचा, व्यवस्थित सोडवायचा. इथून सोडवायला लागायचं व्यवस्थित. व्यवस्थित सोडवायचं, येते लक्षात? व्यवस्थित सोडवलं, व्यवस्थित सोडवलं. इथं तुमचं बसणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही सोडवतात. परत पुढच्या पेजला जायचं. पुढच्या पेजला गेल्यानंतर पुढच्या पेजला गेल्यानंतर परत तुमचा क्वेश्चन नंबर कितवा आहे रे? 4. 4 मधला कितवा चालू आहे? दुसरा चालू आहे. मग सलग आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी असे नंबर टाकायची गरज नाही. समजा इथं सोडवला आणि इथं तुमचा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी संपला.
इथं हायलाईट केलं. क्वेश्चन नंबर कितवा चालू आहे तुमचा? 4 मध्ये 2 सोडवले, 3 विचारतात, 2 सोडवले. मग मुलांनो कधी कधी एक पेज एक्स्ट्रा सोडून द्या ना रिकामाच इथं. का? जर आपल्याला और असणारा क्वेश्चन जर तुम्हाला सोडवता आला, वेळ रिकामा असेल तर तिथं सोडवायचं. एक पेज असंच टाका, क्वेश्चन नंबर 4 टाका. ओके. आणि इथं तिसरा 3 आहे ना, असं 3 हे टाका. पाहता इथं रेष मारून घेतलेली नाहीये, अशी रेष आपण व्यवस्थित मारून घ्यायची. पहा, ही रेष मारायची आणि ही सुद्धा रेष मारून घ्यायची. आणि सुरुवातीला पहिल्या 10 मिनिटात ह्या गोष्टी सगळ्या करायच्या असतात. ओके, झालं. मग आता एक शेवटचा प्रश्न. शेवटचा जो प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 किती मार्काचा असतो आणि काय असतं? क्वेश्चन नंबर 5 1 मार्क. तर त्याच्यामध्ये 1 आणि 2 असे 2 सब क्वेश्चन असतात, 1 आणि 2. आणि ह्याला मार्क असतात 3 मार्क असतात. किती मार्क असतात? 3 मार्क असतात. आणि ह्याच्यातला एकच सोडायचा असतो, एनी वन. किती? सॉल्व एनी वन असं सोडवायचं. एनी वन सोडवायचं आणि किती मार्क असतो? 3 मार्क असतात. आणि मग पहा बरं, हे झाल्यानंतर की सोडवायचं कसं? हा नेमका क्वेश्चन असतो कसा? हा क्वेश्चन असतो पुस्तकाच्या बाहेरचा. तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा क्वेश्चन परीक्षेत विचारला जातो. जे तुम्ही शिकलाय त्याचं उपयोजन तुम्हाला करता यावं अशा पद्धतीचा तुमच्या विचाराला चालना देणारा असतो क्वेश्चन नंबर 5. आणि ह्याच्यातला पहिला आला तर पहिला सोडवायचा आहे, दुसरा आला तर दुसरा, आणि वेळ असेल तर दोन्ही तुम्हाला सोडवता येतात. ओके, अशा पद्धतीने तुमचा हा पेपर सोडवायचा आहे. एकूण किती त्या ठिकाणी किती पेज असतात? 20 पेज. 20 पेजेस असतात. तुमच्या प्रश्न उत्तर पत्रिकेत पेजीची संख्या 20 असते. त्याच्यामुळं सुटसुटीत सोडवायचं. गणिताच्या 40 मार्काच्या पेपरला ते पुरतं. नाही तर नंतर तुम्ही सप्लिमेंटही घेऊ शकता. परीक्षा फीस दिलेली असते, सप्लिमेंट तुम्हाला घेता येते. किती सप्लिमेंट मिळतात. आणि परत आणखी सांगतो, ग्राफ पेपर मॅथमॅटिक्सला ग्राफ पेपरचा एक तुम्हाला ह्या ठिकाणी काय एक्स्ट्रा पेपर मिळाला जातो. एक्स्ट्रा सप्लिमेंट असते, त्याच्यावर ग्राफ काढायचा असतो. ग्राफ त्याच्यावर तुम्हाला काढायचा असतो. आणि अतिशय सुंदर पेपर तुम्ही लिहिल्यानंतर तो तुम्हाला एकदम व्यवस्थित होल पाडून तो दोऱ्याच्या साहाय्याने, स्टॅपलरचा यूज करायचा नाहीये. स्टॅपलर मधून पुरवणी बाहेर निसटली जाते. दोऱ्याचाच यूज करायचा आहे. आणि दोऱ्याला एक 4-5 गाठणी बांधा, काही अडचण नाही. 40 मार्काच्या पेपरला तुम्हाला या सगळ्या गोष्टी वेळ पुरतो. व्यवस्थित पेपर तुम्ही सोडवला नंतर बेट्यांनो 40 मार्कापैकी तुम्हाला 40 मार्कही पडतात. आउट ऑफ मार्क तुम्हाला घ्यायचेत. 40 पैकी 40 मार्क तुम्हाला घ्यायचेत. आणि अशा पद्धतीने पेपर सोडवला तर आउट ऑफ मार्क निश्चित मिळणार. आणि हे लेक्चर जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या वर्गातील मित्रांना मैत्रिणींना हे लेक्चर जरूर पाठवा. परीक्षेमधील गोंधळ कमी करायचा असेल तर. परीक्षेमधील गोंधळ आपल्याला कमी करायचा असेल तर पेपर कसा सोडवायचा हे तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे. अशा पद्धतीने पहिले पेज आपण भरलं, परीक्षा नंबर, तुमची सही, इथं ते सही करतील आणि इथं परीक्षा सेंटर क्रमांक, या अशा पद्धतीने पेज ह्या ठिकाणी भरायचं आहे. आणि असे सगळं पेपर झाल्यानंतर व्यवस्थित परत पुन्हा एकदा चेक करायचं आहे त्याच्यामध्ये काही आपलं राहिलं आहे का. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र तुम्हाला काय त्या परीक्षकाकडं जो आहे त्याच्याकडं वेळ संपल्यानंतर पेपर देऊन टाकायचा आहे. आणि असा सुंदर पेपर सोडवा आणि आउट ऑफ मार्क मिळतील. आणि तुम्हाला परीक्षेला बेस्ट ऑफ लक आणि आउट ऑफ मार्क घ्यायचेत. हे फायनल आहे, एक लक्षात ठेवा. ओके, चला आपण ह्या ठिकाणी थांबतोय. सर्वांना बाय.